नमस्कार रसिक हो, नमस्कार. मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज एक नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे. कथेचं नाव आहे संवेदनशीलता. बँकेच्या शाखेत पांगारे आपल्या दालनात बसले होते. कर्जाची निरनिराळी प्रकरणं तपासण्याचं काम चाललं होतं. इतक्यात त्यांच्यासमोर दोन व्यक्ती येऊन उभ्या राहिल्या. नमस्कार साहेब, मी धोंडीबा गदगे. रिक्षा घेण्यासाठी आपल्याकडे अर्ज मागितला आहे. पांगारे म्हणाले, होय बसा. त्याने संबंधित फाईल काढली. धोंडीबा, तुम्हाला एका प्रकरणात 4 महिन्याची शिक्षा झाली आहे. होय साहेब, मलाही आणि यालाही, धोंडीबा म्हणाला. त्याने शेजारच्या आपल्या व्यक्तीकडे बोट दाखवलं. यांचा काय संबंध? पांगारेंनी आश्चर्याने विचारले. साहेब, सविस्तर सांगतो. मी बाजारात भाजी घेण्यासाठी सायकलवरून गेलो. तिथे मी उभा असताना याच्या रिक्षाने सायकलला थोडंसं घासलं. मी चिडलो, ओरडलो. हा देखील ओरडला. थोडी बाचाबाची झाली. वादोची 2-4 माणसं उगीचच मध्ये पडली. वाद वाढला. रस्ता अडवला गेला. तेवढ्यात पोलीस आले. आम्हा दोघांनाही घेऊन गेले. कोर्टात दोघांनाही 4 महिन्याची शिक्षा झाली. आम्ही दोघे सोबतच होतो. आम्हा दोघांनाही कळलं की उगाचच वादावादी केली. आम्ही 4 महिने एकत्र राहिलो, मित्र झालो. यानेच मला सांगितलं की तू मोलमजुरी करत बसू नकोस. लायसन्स काढ, रिक्षा घे, पुरेसे कमवशील. त्याप्रमाणे मी लायसन्स काढलं. याच्याच रिक्षावर प्रॅक्टिस केली. आता रिक्षा घ्यायची आहे म्हणून साहेब कर्ज मंजूर करा. पांगारे एकदम आश्चर्यचकित झाले. त्यांनी शांतपणे विचार केला. मग म्हणाले, धोंडीबा, मी प्रयत्न करतो. 2-4 दिवसांनी या. शाखा व्यवस्थापकाकडे पांगारे धोंडीबाच्या प्रकरणावर चर्चा करीत होते. पांगारे, हा धोंडीबा गुन्हेगार दिसतो. त्याला 4 महिन्याची शिक्षा झाली आहे, व्यवस्थापक म्हणाले. कोणत्या परिस्थितीत धोंडीबाला शिक्षा झाली व पुढे काय झालं ते पांगारेंनी सांगितलं. साहेब, हा गुन्हेगार नाही. हा गुन्हेगार वृत्तीचा नाही. एका किरकोळ चुकीमुळे शिक्षा भोगायला लागली आहे. पण आता चांगल्या मार्गाने व्यवसाय करू म्हणतोय, म्हणून त्याला कर्ज मंजूर करावे असं मला वाटतं. शिवाय त्याची 2 गुंठे जमीन आपण गहाण ठेवणार आहोत. व्यवस्थापक म्हणाले, ठीक आहे, चांगली गोष्ट, द्या त्याला कर्ज. 1 महिन्याने धोंडीबा पांगारेच्या समोर उभा राहिला. साहेब, तुमच्या कृपेने रिक्षा घेता आली. समोर आणली आहे, बघायला चला. पांगारे आणि त्यांचे सहकारी शाखेच्या समोर उभे असलेल्या नव्या कोऱ्या रिक्षासमोर उभे राहिले. साहेब, तुम्ही पूजा करावी अशी माझी इच्छा आहे, धोंडीबा म्हणाला. पांगारे म्हणाले, धोंडीबा, ही तुमची लक्ष्मी आहे. तुम्हीच पूजा करणे योग्य. चला, करा पूजा. धोंडीबाने पूजा केली. नारळ फोडला. सगळ्यांना पेढे वाटले. पांगारेच्या पाया पडला आणि रिक्षा चालू करून निघून गेला. बँक अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत सर्व उपस्थित होते. थोड्या वेळाने विभागीय व्यवस्थापक रायकर आले. त्यांनी बोलायला सुरुवात केली. सहकाऱ्यांनो, आपण नित्याच्या कामाला सुरुवात करण्याअगोदर मी एका कर्ज प्रकरणाबद्दल सांगणार आहे. एखाद्या माणसाला शिक्षा झाली की आपण त्याला गुन्हेगार समजतो. तो खरोखरच गुन्हेगार वृत्तीचा आहे काय हे तपासणं आवश्यक ठरतं. आपले सहकारी पांगारे यांनी ते तपासले. रागाच्या भरात बाचाबाची झाल्याने 4 महिन्याची शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला तो चांगल्या मार्गाने व्यवसाय करू इच्छितो हे मान्य करून त्यांनी त्यांच्या रिक्षासाठी कर्ज दिले. तो आता सन्मानाने व्यवसाय करतोय. ज्यांना आपण सेवा देतो आहोत त्यांच्याप्रती संवेदना असणं आवश्यक असतं.
अशा प्रकारे योग्य विचार करून आपल्या बँकेचा व्यवसाय वृद्धी करण्याचे काम पांगारेसारखे तुम्ही मंडळी करत आहात. पांगारे यांचे हार्दिक अभिनंदन. साऱ्यांच्या टाळ्याच्या गजरात पांगारे यांचा ऊर अभिमानानं भरून आला. भाजीबाजारातून पांगारे बाहेर आले. रविवारचा दिवस होता. त्याने भाजीच्या पिशव्या स्कूटरला अडकवल्या. स्कूटर वळताना एक तिप्पाड मनुष्य समोर उभा राहिला. त्याने त्यांना नमस्कार केला. म्हणाला, साहेब, मी बाळकू पाटे, कर्जासाठी अर्ज केला आहे, तो जरा लवकर काढून द्या ना. पांगारे म्हणाले, तुमचे प्रकरण माझ्या लक्षात नाही, तुम्ही सोमवारी बँकेत या, सांगतो. सोमवारी पाटे पांगारेच्या समोर उभा राहिला. पांगाऱ्यांनी सारे कागद वाचले. पाटे, तुम्हाला धंद्यासाठी कर्ज हवं आहे, त्यासाठी तुम्ही 1 एकर जमीन गहाण ठेवू इच्छिता. होय साहेब, पाटे म्हणाले. पण पाटे, त्या जमिनीवर या अगोदरच एका पतसंस्थेचा कर्जाचा बोजा आहे, त्यामुळे तुम्ही जमीन आमच्याकडे गहाण ठेवू शकणार नाही, तुम्हाला दुसरं काहीतरी द्यावं लागेल. पाटे म्हणाला, साहेब, मी त्या पतसंस्थेचा पैसा भरला आहे. पांगारे म्हणाले, ठीक आहे, त्या पतसंस्थेचं पत्र आणा, जमिनीवरचा बोजा उतरवल्याचं त्यांचं पत्र लागेल. 1 आठवड्यानं पाटे तसं पत्र घेऊन आले. पांगारे म्हणाले, ठीक आहे, तुम्ही 1 आठवड्याने या. 1 आठवड्याने पांगारे समोर पाटे पुन्हा उभा राहिला. पांगारे म्हणाले, पाटे, तुम्ही पत्र आणले की बोजा नाही, पण त्या पतसंस्थेने कळवलं आहे की तुम्ही त्या जमिनीवरचं कर्ज फेडलेलं नाही, जमिनीवर बोजा कायम आहे. पाटे चिडला, रागाने बोलला. म्हणाला, साहेब, असं कसं म्हणेल? आमचे पत्र खोटं आहे का? पतसंस्थेचं पत्र खरं आहे याच्यावर कशावरून? पांगारे म्हणाले, माझ्याकडे दोन्ही पत्र आहेत. कोणते पत्र खरं आणि कोणतं खोटं हे कोण ठरवणार? पोलिसांनाच विचारावं लागेल. पाटेचा पारा एकदम चढला. त्याने खिशातून सुरा काढून टेबलात जोरात आपटला आणि उभा. पांगारांनी विचार केला की आता शांतपणे हे प्रकरण हाताळलं पाहिजे. सुऱ्याकडे बोट टाकून ते म्हणाले, पाटे, तुम्ही याचा उपयोग करून मला मारलं तर माझ्या जागी दुसरा अधिकारी येईल, त्याने कर्ज मंजूर केलं नाही तर त्यालाही माराल काय? आणि येथे सगळी मंडळी काचेतून बघत आहेत. मला मारले तर तुमची सुटका होईल काय? मग तुमच्या उद्योगाचं आणि पोराबाळांचं काय होईल? पाटे चिडून एकदम खुर्चीत बसला, जोरात बसला. त्याच्या त्या 8 दांड वजनाने खुर्चीचा मागचा पाय मोडला आणि पाटे खाली जमिनीवर धाडकन पडला. त्याच्या हातातली सुराही उभा असलेला दूर फेकला गेला. आवाज आल्याने बाहेर उभा असलेला सुरक्षक आत आला. त्या सुरक्षा रक्षकाने सुरा पाहिल्यावर हातातली बंदूक पाटेवर उगारली आणि म्हणाला, अजिबात हलू नकोस, गोळ्या घालीन. पाटे घाबरून शांत बसला. कोणतरी पोलिसाला फोन केला. थोड्याच वेळात पोलीस आले. पंचनामा झाला. पोलीस पाटेला घेऊन गेले. न्यायालयात पांगारेंची साक्ष झाली. त्यांनी सांगितलं की पाटेने त्यांच्या टेबलावर सुऱ्या ठेवला. त्यांना धाक दाखवला नाही, धमकी दिली नाही, फक्त सुरा टेबलावर ठेवला. 6 महिन्यांनी पाटे पांगारेच्या टेबलासमोर पुन्हा उभा राहिला. त्याच्या अंगात फक्त बनियन आणि अर्धी चड्डी होती. म्हणाला, साहेब, गेल्या वेळेला मी सुरा घेऊन आलो, तुम्हाला धमकावण्यासाठी आलो, पण तुम्ही घाबरला नाही. तुम्ही कोर्टात दिलेल्या जबाबामुळे मला साधी कैद झाली. आता मी मुद्दाम असे कपडे घातले आहेत की कुणालाही माझा संशय येऊ नये. साहेब, मी खोटे पत्र आणलं होतं, पण मी आता शहाणा झालो आहे. खोटेपणाने, धमकावण्याने, दंगामस्ती केल्याने काही मिळत नाही हे शिकलो मी साहेब, हे शिकलो मी. आता ठरवलं आहे, आता मी मेहनत करून पैसे मिळवीन. साहेब,
तुमचे उपकार मी विसरणार नाही साहेब, त्यांचे उपकार विसरणार नाही. त्याने हात जोडले आणि तशाच अवस्थेत तो बँकेतून शांतपणे बाहेर पडला. नमस्कार.